हे हॅलो गाईज, कसे आहात सर्व. वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. आय नो बऱ्याच दिवसानंतर आपला ब्लॉग येतोय, बट काही कारणामुळे मला ब्लॉग बनवता येत नव्हते किंवा बनवले तर ते एडिट करायला वेळ मिळत नव्हता. आणि जेव्हा मी एडिट करायला घेतले तर त्यातले मी काही पार्ट्स डिलीट केलेले असायचे. त्यामुळे 2-4 वेळेस तसंच झालं. आज बनवूयात असं ठरवलं आहे, कारण की आज मला जायचं आहे माझ्या फ्रेंडच्या घराच्या वास्तुशांतीला. लिटरली आम्ही 2-2.5 वर्षानंतर भेटतोय. आय थिंक ती माझ्या बेबी शॉवरला आली होती, त्यानंतर आमची काही भेट झाली नाही आणि तेव्हाही काही बोलणं झालं नव्हतं. आम्ही जेव्हापासून इकडे शिफ्ट झालो तेव्हापासून माझंही काही तिकडे जास्त जाणं होत नाही. त्यामुळे म्हटलं आज जरा स्पेशल ओकेजनवर तिला भेटायला जाऊया आणि न्यू घरासाठी तिच्या कॉंग्रॅच्युलेशनसुद्धा देऊया. आणि जे माझे फ्रेंड्स बाकी आले नाहीत त्यांनासुद्धा घर बघायला हेल्प होईल. त्यामुळे मी आज जाण्याचा प्लॅन केला आहे. आणि त्रिशामुळे सगळ्यांनाच माहिती आहे, लहान बाळ असलं की उन्हामुळे, आणि ऊन सध्या एवढं आहे की तिला बाहेर घेऊन मी कुठे फिरू शकत नाही. म्हणून मी संध्याकाळच्या वेळेला जाते. पूजा सकाळी झालेली असेल ऑलरेडी. आम्ही 6:30-7 निघायचं ठरवलेलं आहे. ते तिला बाहेर घेऊन गेले थोडा वेळ, कारण की काही कामे पेंडिंग आहेत माझी, ती करायची. आणि ती जर घरात असली तर ती मला अजिबात काही करू देत नाही. आणि तुमच्यासोबतसुद्धा असं होतं का, जेव्हा तुम्हाला कुठे जायचं असेल त्याच वेळेस तुमचं बाळ एकतर झोपणार नाही किंवा घरातलं काही काम करू देणार नाही किंवा सारखी चिडचिड करेल. कारण की त्रिशाच्या बाबतीत मला दरवेळेस असं होतं की मला कुठं जायचं असलं ना, ती एवढं जास्त परेशान करते, काम करू देणार नाही, काय करू देणार नाही. जोपर्यंत त्याचे पप्पा येत नाही तोपर्यंत माझं काही आवरत नाही. म्हणून ते आज थोडं लवकर आले आणि तिला बाहेर घेऊन गेले. तोपर्यंत म्हटलं चला आपण आपलं आवरून घेऊयात आणि मग निघूयात. 6:30-7 आम्ही जाणार आहोत. सो चला, मी घरातले काही कामे आवरून घेते आणि निघताना तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू करते. सो तुम्हालासुद्धा घर बघायला हेल्प होईल. माझे जे फ्रेंड्स आले नाही त्यांना, तर त्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत बघायला विसरू नका. राहून गेले बाकी का. चल इकडे ना, भूर जायचंय ना तुला. त्रिशा, न्यू न्यू ड्रेस घालायचाय ना. अभ्यास करायला जायचंय का तिथं. इकडे ये, इकडे ये. शूज दाखव, तुझे शूज कुठे. भूर चालले म्हणा मी. दाखव तुझे शूज कुठे. कुठे. पेन काय ते पी पी. आणि मी मस्त साडी वेअर केली आहे. हेअरस्टाईल मला सुचत नाही काय करू, आणि वेळेवर माझं काही पडत पण नाही. त्यामुळे मी असंच काहीतरी पाडून निघते लवकर, कारण की ऑलरेडी खूप लेट झाले आम्हाला. पिल्लू आणि पिल्लूची मम्मा रेडी झाली मस्त आहे ना. पिल्लू इकडे, तुझा ड्रेस दाखव. ड्रेस दाखव तुझा छान छान. हे बघा पिल्लू, तुझा ड्रेस दाखव ना. उभी राहा, उभी राहा. तुला यायचं नाही तू. तिला नाही दाखवायचं. चला मी रेडी होते पटकन, काहीतरी करत केसांचं. गडबडीत आता काही पडणार पण नाही, त्याच्यामुळे आवरून निघते मी पटकन. आमच्या पिलूचा ड्रेस बघा. आमची पिलू छान छान रेडी झाली. दाखव पूर्ण ड्रेस तुझ्या. दाखव ड्रेस. मागे हो थोडीशी, मागे होऊन दाखव. व्हेरी गुड. चला आले मी. पूजा मांडलेली आहे, ही आमची मॅडम. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. मस्त आहे पूजा. दिवसानंतर आली. खूप दिवस तू भेटत नाही लवकर. पूजा मस्त मांडली. ते आता दिवसा यायला पाहिजे होतं, बाहेर या कळालं असतं आम्हाला. असं नाही. हे किचन आहे पूर्ण. आम्हाला पण असंच करायचं. हे देवघर सध्या हेच चालू आहे ना. वाटतंय. आणि समोर हॉल रूम तिकडे आहे का. समोर हॉल, इकडे भेट हॉल आहे. तुमची एक पर्स होती का. दोन वॉशरूम टॉयलेट एक मिनिट सारखा. इकडे बेडरूम आहे. फर्निचर नंतर केलेलं आहे ना. हाय ताई. ही आहे मी त्याची ताई. मी पण ओळखलेलं आहे भैया. तर गाईज आम्ही घरी आलेलो आहे. आम्हाला आय थिंक 10:30 वाजले होते घरी यायला. त्रिशा झोपली आहे तिकडे, म्हणून मी किचनमध्ये येऊन ब्लॉग एंड करते.
जर का मी नाही केला असतं तर तसंच राहील आणि मग जुना झाल्यानंतर माझी काही इच्छा होत नाही ब्लॉग टाकायची. त्यामुळे मी किती कंटाळा आला तरी आता म्हणलं चला ब्लॉग एंड करूनच झोपूया. तर वास्तुशांती खरंच खूप छान झाली, पूजा वगैरे मला खूप जास्त आवडली आणि स्पेशल गोष्ट मला जी आवडली ती म्हणजे फर्निचर वॉर्डरोबचं. ते खूप आवडलं मला, तुम्ही जे ब्लॉगमध्ये बघितलं असेल ते. तर खूप छान वाटतं आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये जर कोणी सक्सेसफुल होत असेल तर. आमचं एवढं काही बोलणं नाही झालं कारण की पाहुणे वगैरे खूप आलेले होते तिच्या घरी. नंतर आम्ही निवांत गप्पा मारायला भेटू असं ठरवलेलं आहे, कारण की तीसुद्धा ऑफिसमुळे म्हणजे बँकेत आहे जॉबला, त्यामुळे तीसुद्धा बिझी असते म्हणून आमची काही एवढी भेट होत नाही. आणि माझंही त्याच्यामुळे काही कुठं जाणं होत नाही, त्यामुळे 2 वर्षानंतर आमची भेट झाली. असं काही फंक्शन वगैरे असलं तरच आम्ही भेटतो, नाहीतर ते पण होत नाही. कंडिशन समजून घेते ती, कारण की लहान बाळाला घेऊन फिरणं सोपं नाही आहे. तिचे पप्पा आज लवकर घरी आले त्यामुळे आम्ही गेलो. तर तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या फ्रेंडला सुद्धा सगळ्यांना हेल्प होणार आहे तिचं घर बघण्यासाठी, कारण की सगळ्याजणी काही आल्या नव्हत्या, त्यामुळे व्हिडिओमध्ये सगळ्याजणी बघतील घर म्हणून मी हा ब्लॉग बनवलेला आहे. आणि तुम्हाला सुद्धा कसं वाटलं तिचं घर ते सुद्धा कमेंट करून सांगा. आणि मला बऱ्याच रिक्वेस्ट होत्या त्रिशाच्या डाएट रिलेटेड किंवा मग तिचे स्किन केअर प्रोडक्ट कुठले आहेत ते शेअर करा. तर आपण त्यावर नक्कीच पुढचा ब्लॉग बनवूयात. तोपर्यंत स्टे ट्यून, यावेळेस लवकरच बनवेल मी. तर हा ब्लॉग इथेच एंड करूयात. तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि जर असेच ब्लॉग बघायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका. चला भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून, बाय.